पुढे जाऊयात। विनायक राऊत यांच्या गटनिहाय बैठका सध्या सुरू आहेत। उमेदवारी मिळत असेल तर या रणांगणामध्ये नारायण राणे यांना राऊतांनी हा टोला लगावलेला आहे। काही जणांना दुसऱ्याच्या ताटातनं ओरबाडून खायची सवय झालेली आहे असं सुद्धा विनायक राऊत यांनी म्हटलेलं आहे। पूर्वीपेक्षा प्रचंड मताधिक्य घेऊन आपण निवडून येऊ असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केलेला आहे। कोकणात लोकसभेचं बिगुल वाजताना दिसतंय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत या ठिकाणी गटनिहाय बैठका घेताना दिसतात। आगामी त्यांची रणनीती काय असणार आहे हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। भाई, एकंदरीतच लोकसभेचं बिगुल कोकणामध्ये वाजलंय आणि त्यातच आता तुम्ही गटनिहाय या ठिकाणी सभा घेताना दिसताय। आगामी आपली रणनीती कशी असणार आहे? बिगुल तर वाजलंय आणि विजयाची मशाल सुद्धा फडकायला लागलेली आहे। हात आलेले आहेत, तुतारी आलेली आहे आणि आघाडीचे सर्व पक्ष आपसहित सर्व एकत्र आलेले आहोत आणि अत्यंत निर्धाराने आणि आत्मविश्वासाने या निवडणुकीच्या विजयासाठी आम्ही उतरलेलो आहोत। नारायण राणे आज पत्रकार परिषद घेऊन मौन आपलं या ठिकाणी सोडणार आहे, त्याबद्दल तुमचं आपलं काय? मौन सोडण्यापेक्षा तुम्हाला उमेदवारी मिळत असेल तर या की रणांगणामध्ये, पाठीपुढे कशाला पाहताय? या मतदारसंघामध्ये भाजप या ठिकाणी दावा करताना दिसतंय। एकंदरीतच प्रतिस्पर्धेविषयी आपलं नक्की पुढचं आगामी काय रणनीती आहे? नैसर्गिक न्याय तत्व जर पाहिलं, प्रिन्सिपल जर पाहिलं तर ह्या जागेवर भारतीय जनता पक्षाचाच अधिकार आहे, इतर कोणाचा होऊ शकत नाही। परंतु काही जणांना दुसऱ्याच्या ताटातलं ओरबाडून खाण्याची सवय जी पडलेली आहे ते दावा करतायत। पण बघू, त्या दोघांच्या पक्ष नेतृत्वाने जो काय निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा। आम्ही कोणाला घाबरून घरात बसणारे नाही आहेत, उलट निर्धाराने लढणार आणि पूर्वीपेक्षा प्रचंड मताधिक्य प्राप्त करणार। तर हे होते विनायक राऊत, निर्धाराने लढणार आणि ह्यापेक्षा अजून आपला जोर वाढणार आहे या ठिकाणी त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे। राजन चव्हाण, पुढारी, रत्नागिरी।